नमस्कार मित्र आज आपण शिकणार आहोत मायक्रो प्रोसेसर. आता मायक्रो प्रोसेसर हा शब्द ऐकल्यानंतर बऱ्याचदा वाटतं की हा काहीतरी अवघड असा टॉपिक असेल किंवा काय, बरोबर. आणि समजायला थोडा त्रासदायक असेल वगैरे. परंतु आज मी तुम्हाला मायक्रो प्रोसेसर हा जो टॉपिक शिकवणार आहे तो साधारणतः 8वी ते 12वी हा एज ग्रुप डोळ्यासमोर ठेवून त्यांना हा विषय किती सोप्या पद्धतीने आपल्याला सांगायला पाहिजे किंवा समजू शकतो आणि त्यातून त्यांना कशी आवड निर्माण होईल हाच दृष्टिकोन याच्यामध्ये ठेवलेला आहे. पहिल्यांदा आपण मायक्रो प्रोसेसर या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. आता पहा, मायक्रो प्रोसेसर म्हटलं तर याच्यामध्ये दोन शब्द आहेत खरं तर. ओके, आता ही दोन शब्द कुठले आहेत बघा. हा पहिला जे आहे तो म्हणजे मायक्रो आणि दुसरा जो आहे तो प्रोसेसर. आता मायक्रो या शब्दाचा जर तुम्ही अर्थ बघितलात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे स्मॉल इन साईज असे म्हणता येईल आपल्याला. आणि खरं तर ही आता जी मायक्रो प्रोसेसर आहे ती एक सिंगल चिप आहे. म्हणजे पूर्वी ऑपरेशन्स करण्यासाठी, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स किंवा लॉजिकल ऑपरेशन्स करण्यासाठी फार मोठी सर्किटरी लागत होती. त्याची साईज खूप मोठी असायची कॉम्प्युटरची वगैरे, जुन्या म्हणजे अगदी फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर, सेकंड जनरेशन वगैरे. तर नंतर मायक्रो प्रोसेसर आल्यानंतर त्याच्यामध्ये जो साईज मध्ये अमुकलाग्र बदल झाला तो कशामुळे, तर केवळ मायक्रो प्रोसेसरमुळे. कारण मायक्रो प्रोसेसरची साईज काय झाली, कमी झाली आणि त्यामुळे एकंदरच त्याचा परिणाम संगणकावर झाला आणि संगणकाची साईज सुद्धा कमी झाली. तेव्हा मायक्रो याचा अर्थ आपण असा घेऊया की मायक्रो म्हणजे हे अगदी लहान आकारानं असणारं एखादं घटक आहे आणि हा खरं तर सिंगल चिप मध्येच आहे, म्हणून मायक्रो हा शब्द वापरला. आता प्रोसेसर हा का वापरला, तर संगणकामध्ये ज्या काही प्रोसेस करायच्या होत्या किंवा आहेत, बरोबर, या सर्व प्रोसेस करण्यासाठी आपण हा महत्वाचा घटक वापरतोय आणि म्हणून याला प्रोसेसर हा शब्द आणखी वापरलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला प्रोसेस करायचे काहीतरी काहीतरी म्हणजे आता संगणकाच्या बाबतीत जर म्हणाल तर तुम्ही आता मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हटलात तर प्लस मायनस डिव्हिजन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर हे जे ऑपरेशन्स आहेत. पुन्हा लॉजिक ऑपरेशन जर म्हटलात तुम्ही तर तुम्हाला माहित असेल अँड आहे, ऑर आहे, नॉट आहे. तर ही जी काही आहेत ती लॉजिकल ऑपरेशन्स आहेत. अशी मॅथमॅटिकल ऑपरेशन आणि लॉजिकल ऑपरेशन आणि बऱ्याच प्रकारची ऑपरेशन्स आता मायक्रो प्रोसेसर द्वारा केली जातात. ही सर्व ऑपरेशन करण्यासाठी हा मायक्रो प्रोसेसर वापरला जातो. म्हणजेच सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन्स आणि डेटा या दोघांची प्रोसेस करून आपल्याला काय केलं जातं, रिझल्ट दिला जातो मायक्रो प्रोसेसर कडून. म्हणजे हा जो डेटा आहे हा डेटा कुठल्या स्वरूपात या मायक्रो प्रोसेसरला मिळाला पाहिजे, तर तो बायनरी स्वरूपात मिळाला पाहिजे ही त्याची अपेक्षा आहे. कारण हा डिजिटल भाग आहे, डिजिटल सर्किट आहे. डिजिटल सर्किट असल्यामुळे आपण काय करणार आहोत, याला जो इनपुट देणार आहे तो बायनरीच्या स्वरूपात देणार आहे आणि हा मायक्रो प्रोसेसर आहे तो आपल्याला आउटपुट देणार आहे आणि ते आउटपुट सुद्धा बायनरीच्या स्वरूपात असेल. मात्र त्याचं दुसऱ्या भाषेमध्ये किंवा दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर करण्याचं काम हे बाकीची डिव्हाइसेस करत असतात आणि ती बाकीची डिव्हाइसेसचा आपल्याला अभ्यास इथं या चॅप्टर मध्ये काही करायचा नाही. आपल्याला फक्त या मायक्रो प्रोसेसर सिस्टीमचाच फक्त अभ्यास करायचा आहे. म्हणजे जर म्हणायचं झालं तर एखादा तुम्ही मायक्रो कॉम्प्युटर जर घेतलात तर मायक्रो कॉम्प्युटरला इनपुटला आलेला जो सिग्नल आहे, बरोबर, उदाहरणार्थ पहा, हे एक कॉम्प्युटर सिस्टीम काढली तर हा इनपुट असेल. या इनपुट कडून या प्रोसेसरला काय होणार आहे, सिग्नल किंवा आपण म्हणू की डेटा येणार आहे, इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत. पण या सर्व असणार आहेत त्या कुठल्या स्वरूपामध्ये, तर अर्थातच बायनरी. तर या बायनरीच्या स्वरूपात असणार आहे आणि हे सगळं प्रोसेसिंग जे आहे ते कशावर होणार आहे, या मायक्रो प्रोसेसर मध्ये होणार आहे आणि आउटपुट जे मिळणार आहे आपल्याला ते सुद्धा बायनरीच्या स्वरूपात असणार आहे. मात्र त्याचं कन्व्हर्शन ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये नंतर आपण आउटपुट डिव्हाइसेस मार्फत करत असतोय, बरोबर. आणि याच बरोबर कॉम्प्युटरला आणखी एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मेमरी. म्हणजे इनपुट कडून ज्या काही इन्स्ट्रक्शन्स येतील आणि डेटा येईल तो सगळा कुठे गेला पाहिजे, तर मेमरीकडे गेला पाहिजे. मेमरी मधील डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स वाचून त्याप्रमाणे हा प्रोसेसर काय करत असतो, प्रोसेस करत असतो. अगदी सोप्या भाषेमध्ये या मायक्रो प्रोसेसरची व्याख्या सांगायची झाली तर तुम्ही असं सांगू शकता की इट रिसिव्हज इनपुट, प्रोसेसेस इट
अँड गिव्ह आउटपुट असं अगदी म्हटलात तरी चालणार आहे. म्हणजेच इनपुट कडून येणाऱ्या सूचना आणि डेटा घ्यायच्या, त्या प्रोसेस करायच्या किंवा त्याच्या प्रक्रिया करायची आणि आउटपुट उपलब्ध करून द्यायचा, हे काम मायक्रो प्रोसेसरचं आहे. बरोबर. आता या मायक्रो प्रोसेसरची आणखी थोडीशी स्पष्ट व्याख्या कशी करता येईल ती आपण इथं पाहूया. मायक्रो प्रोसेसरची इथं व्याख्या केलेली आहे पहा इथं. अ प्रोग्रामेबल मल्टीपर्पज, ओके, प्रोग्रामेबल मल्टीपर्पज क्लॉक ड्रिवन, नंतर रजिस्टर बेस्ड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that reads binary number instructions from memory, accepts it binary data and as input, processes data according to those instructions and provides result. म्हणजे इथं आता तुम्हाला कोणकोणते शब्द नवीन आलेले ते पहा. इथं प्रोग्रामेबल हा शब्द आहे, मल्टीपर्पज, क्लॉक ड्रिवन, रजिस्टर बेस्ड, नंतर बायनरी नंबर इन्स्ट्रक्शन, बरोबर, नंतर मेमरी हा एक शब्द नवीन पडला तुम्हाला. यानंतर हा जो बायनरी डेटा आहे तो इनपुट म्हणून आलेला आहे, बरोबर, तो प्रोसेस केला आणि अकॉर्डिंग टू त्या इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे हा एक नवीन शब्द तुम्हाला आलेला असेल आणि त्यानुसार हा आउटपुट देतो. एवढे बरेच शब्द या डेफिनेशन मध्ये मायक्रो प्रोसेसरच्या येतात, परंतु याचा एक एक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला तर आपल्याला मायक्रो प्रोसेसर अतिशय सोपा वाटेल. ओके, अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला व्याख्या सांगितली की काय करतो तो, ज्या काय इनपुट इन्फॉर्मेशन आहे किंवा डेटा आहे तो स्वीकारतो, प्रोसेस करतो आणि आउटपुट देतो, असं एका वाक्यात सांगितलं तर चालेल. बरोबर. परंतु ही जरा स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीची डेफिनेशन आहे. आता यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. डेफिनेशन मध्ये सुरुवातीलाच मायक्रो प्रोसेसरला शब्द वापरलेला आहे प्रोग्रामेबल. आता प्रोग्रामेबल हा शब्द का वापरला असेल तर इथं या मायक्रो प्रोसेसरला इनपुटला आपण प्रोग्राम देतोय, अलग लक्षात. आता हा प्रोग्राम देत असल्यामुळं, म्हणजे प्रोग्राम म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर येईल. तर प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे हा इन्स्ट्रक्शनचा एक संच असेल आणि तो एका मागोमाग एक पण सिक्वेन्शियली आपण देणार आहे. सिक्वेन्शियली म्हणजे कसं असणार आहे हे की एका पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला अभ्यास करायला सांगायचं झालं तर पहिली सूचना आपण वर्गात आल्यानंतर म्हटलं तुम्हाला की हा वही काढा, नंतर दुसरी आपण सूचना दिली पेन घ्या, तिसरी सूचना दिली की लिहून घ्या, चौथी सूचना असणार आहे की लिहून झाल्यानंतर आपण देणार आहे की वही बंद करा आणि समजा दप्तरात ठेवा. तर हे लिहून घेण्यासंदर्भात या तुम्हाला मी 5 सूचना दिल्या, बरोबर. या 5 सूचना म्हणजे एका सिक्वेन्स मध्ये होत्या. त्या आधीच वही दप्तरात ठेवा ही सूचना देऊ शकत नाही की, किंवा आधीच मध्ये पेन काढा आणि नंतर म्हणू शकत नाही की वही काढा. तर आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर सिक्वेन्सनच एखादं काम करायचं असतं. म्हणजे सूचना ज्या द्यायच्या असतात त्या एका विशिष्ट क्रमाने द्याव्या लागतात, म्हणून याला सिक्वेन्शियल म्हटले. की हा झाला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुम्हाला मी ज्या काही सूचना दिल्या काम करण्यासाठी वहीत लिहून घेण्यासाठी या 5 सूचना दिल्या, तो म्हणजे झाला की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, बरोबर. आणि ह्या एका क्रमवार दिलेल्या आहेत, म्हणजे हा एक टोटल काय झालेला आहे आपला, आता हा एक प्रोग्राम झालेला आहे की काम करण्याचा, लिहिण्याचं काम करायचंय त्यासाठीचा एक छोटासा प्रोग्राम झाला आपला, बरोबर. मग कॉम्प्युटरला किंवा या मायक्रो प्रोसेसरला सुद्धा आपल्याला काय करावं लागतं तर सूचना द्याव्या लागतात आणि या सूचना या ज्या आहेत त्या सिक्वेन्शियली द्याव्या लागतात आणि म्हणून या म्हणजेच या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इन सिक्वेन्स दॅट इज कॉल्ड प्रोग्राम, आणि म्हणून या मायक्रो प्रोसेसरला आपण म्हणणार आहे प्रोग्रामेबल. नंतर या मायक्रो प्रोसेसरसाठी दुसरा शब्द वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे मल्टीपर्पज. ओके, मल्टीपर्पज हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आता ह्याला मल्टीपर्पज का म्हटले तर एखादं आपण ज्याला उपकरण तयार करतो ते एखाद्या विशिष्ट कामासाठीच असतं. मात्र मायक्रो प्रोसेसरचं तसं नाही. मायक्रो प्रोसेसर कडून आपण वेगवेगळी कामं करून घेणार आहे. म्हणजे जसं मॅथमॅटिकल ऑपरेशन काही करणार आहे, काही वेळा लॉजिकल ऑपरेशन करणार आहे, तोच मायक्रो प्रोसेसर आपण एखाद्या वॉशिंग मशीन मध्ये वापरणार आहे, तोच मायक्रो प्रोसेसर आपण एखाद्या ओव्हन साठी वापरू, तोच मायक्रो प्रोसेसर कॉम्प्युटर साठी वापरू शकतो. म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा याचे यूज बरेच आहेत, वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या पर्पज साठी
वेगवेगळ्या कारणासाठी आपण त्याचा वापर करणार आहे आणि म्हणून आपण याला मल्टीपर्पज हा शब्द वापरलेला आहे. थोडक्यात पाहायचं झालं तर पहा की हा जो मायक्रो प्रोसेसर जो आहे आपला, हा मायक्रो प्रोसेसर बऱ्याच उपकरणामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या वापरला जातो. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आपल्याला माहित आहे, वॉशिंग मशीन मध्ये पण माहित आहे, बरोबर. एअर कंडिशनर असेल, टेलिव्हिजन असेल, त्याचे रिमोट कंट्रोल्स असतील, बरोबर. ॲडव्हान्स मध्ये जर तुम्ही गेलात तर रडार मध्ये आहे, सॅटेलाइट मध्ये आहे, नंतर मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पण आहे, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट मध्ये पण आहे. असे एवढे प्रचंड प्रमाणात उपयोग मायक्रो प्रोसेसरचे आहेत आणि त्यामुळं मायक्रो प्रोसेसरला जे आपण मल्टीपर्पज शब्द वापरला तो काय चुकीचा नाही, तो अगदी योग्य आहे. नंतर एक शब्द वापरलेला आहे पहा इथं मायक्रो प्रोसेसरसाठी क्लॉक ड्रिव्हन. ओके, आता क्लॉक ड्रिव्हन हा शब्द वापरला आहे की क्लॉक बेस्ड हा आहे मायक्रो प्रोसेसर. म्हणजे जसं तुम्ही तुमचं दैनंदिन कामकाज अगदी घड्याळाच्या काट्यावर आपण म्हणतो करतो की आता सकाळी 6 वाजले तर उठा, बरोबर. नंतर 9 वाजले समजा तर तुम्ही सकाळी कॉलेजला निघणार, 10 वाजता कॉलेजला पोहोचणार, संध्याकाळी 5 वाजता कॉलेजमधून येणार. हे जे तुमचं कामकाज दैनंदिन कामकाज आहे ते घड्याळाच्या काट्यावरच चाललेलं असतं. म्हणजे एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आपल्याला प्रत्येक काम पूर्ण करायचं असतं. तसंच या मायक्रो प्रोसेसरमध्ये क्लॉक असते आणि या क्लॉक म्हणजे एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असते, बरोबर. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्या म्हणजे अशी स्क्वेअर वेव्ह पल्सेस असतात, या पल्सेस त्याला कंटिन्युअसली मिळत असतात. या प्रत्येक पल्सला काय काम करायचं हे त्याचं ठरलं जातं की कुठली इन्स्ट्रक्शन या पल्सला प्रोसेस करायची, कुठली याला करायची. म्हणजे जसं आपण घड्याळाच्या काट्यानुसार आपलं काम टप्प्याटप्प्यानं करत असतो तसं प्रत्येक पल्सला हा मायक्रो प्रोसेसर सुद्धा वेगवेगळे काम करत असतो. म्हणजे प्रत्येक सूचनेचं काम करत असतो. म्हणजे प्रत्येक पल्सनुसार याचं कार्य चालू असतं, म्हणून याला क्लॉक ड्रिव्हन किंवा क्लॉक बेस्ड असं म्हटलेलं आहे. नंतरचा शब्द आहे रेजिस्टर बेस्ड. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे मायक्रो प्रोसेसर हे रेजिस्टर बेस्ड आहे. आता रेजिस्टर हा शब्द वेगळा आहे. जो तुम्ही नवीन जे इलेक्ट्रॉनिक्सचे मुलं आहेत बघा, पहिल्यांदा तुम्ही हा रेजिस्टर शब्द वापरत होता, हा वेगळा. हा काय करतो तर करंटला अपोजिशन करतो, तो हा रेजिस्टर. आपण हा रेजिस्टर शब्द वापरतोय, बरोबर. त्याच्यामध्ये स्पेलिंग असं आहे रेजिस्टरचं, हे ऍक्च्युली मेमरी डिव्हाइस आहे. ओके, मेमरी म्हणजे जसं तुम्ही म्हणता की आपलं हजेरी पत्रक असतं समजा शाळेमधलं, तर हे आपलं एक प्रकारचं रजिस्टर झालं. म्हणजे रेजिस्टर सारखे की ज्याच्यामध्ये तुमची दैनंदिन नोंद केली जाते, म्हणजे माहिती साठवून ठेवली जाते असं. तसंच इथं मायक्रो प्रोसेसर मध्ये सुद्धा रेजिस्टर्स असतात की जी माहिती आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये वापरण्यासाठी घ्यायची असते, ती कुठं ठेवायची, काय करायची याच्यासाठी काय असतं तर रेजिस्टर असतं. ओके, आता उदाहरणादाखल सांगायचं झालं, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी अभ्यासाला बसत असाल, तुमच्या समोर इथं टेबल आहे. ओके, आता अभ्यासाला बसल्यानंतर टेबलवर तुमच्या काही पुस्तकं इथं असतील फक्त, बरोबर, जी तुम्हाला आता अभ्यास करण्यासाठी तुम्ही वापरणार आहे ते, बरोबर का. आणि जी पुस्तकं तुम्हाला लागणार नसतील ती तुम्ही बाजूच्या कपाटामध्ये इथं ठेवलेली असणार आहेत, बरोबर. म्हणजे हे सुद्धा पुस्तकं वापरण्यासाठी नेहमी आता लागणार आहेत ती इथं तुम्ही घेतली, उरलेली कपाटामध्ये ठेवलेली आहेत. म्हणजेच हे जे पुस्तकं आहेत ती ठेवण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आपण हे जे वापरलेलं आहे ते एक प्रकारचं मेमरी डिव्हाइसच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ज्याची इथं साठवणूक केलेली आहे या पुस्तकांची. ओके, म्हणजे हे साठवून ठेवण्यासाठी इथं वापरलेलं आणि वापरात असलेले पुन्हा इथं घेतलेले आहेत. अशाच पद्धतीनं आपल्याला जी काही प्रोसेसरला माहिती पाहिजे असते ती साठवून ठेवण्यासाठी सुद्धा रेजिस्टरचा वापर केलेला आहे. आणि रेजिस्टर म्हणजे काय तर इथं असणार आहे फ्लिप फ्लॉप्स.
मला फ्लिपफ्लॉप्स हा भाग तुम्ही शिकला असाल तर त्यामध्ये डी फ्लिपफ्लॉप आपण पर्टिक्युलरली शिकलो बघा, आर एस फ्लिपफ्लॉप, डी फ्लिपफ्लॉप, टी फ्लिपफ्लॉप वगैरे. तर हे डी फ्लिपफ्लॉप आहे ते ऍक्च्युली 1 बिट मेमरी सेलच आहे. म्हणजे याला तुम्ही इनपुट देता, बरोबर, डी इनपुट देत आहे आणि आउटपुट इथं क्यू मिळणार आहे तुम्हाला. परंतु कधी, तर जेव्हा क्लॉक हाय होईल त्यावेळेला. म्हणजेच आता आपण मागच्या वेळेला सांगितलं की हा क्लॉक बेस्ड आहे. म्हणजे ज्या वेळेला क्लॉक हाय येईल त्यावेळी हा डेटा इथून इथं ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे वेळेनुसार डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इथं बरोबर ट्रान्सफर होईल. म्हणजे इनपुट कडून आउटपुटला या फ्लिपफ्लॉपच्या एकाच वेळेला प्रेझेंट होईल. असा हा एक फ्लिपफ्लॉप एक बीट म्हणजे बायनरी म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बायनरी म्हणजे दोनच अंक आले, 0 आणि 1 या स्वरूपातच माहिती असते. म्हणजे समजा इथं एक असेल तर क्लॉक हाय झाल्यानंतरच इथं आउटपुटला एक पोहोचणार आहे, बरोबर. हा झाला 1 बिट सेल. अशा प्रकारचे जर हा मायक्रो प्रोसेसर 8 बिटचा असेल तर अशा प्रकारचे 8 फ्लिपफ्लॉप्स एका कडेला एक असे जोडलेले असणार आहेत, बरोबर. आणि याला आउटपुटला जो वर्ड येणार आहे, बरोबर, 0 समजा 1010 वगैरे काय असेल तो, बरोबर, हा इनपुटला असेल तो आउटपुटला कधी येणार, जेव्हा ही क्लॉक हाय होईल त्यावेळेला इथं तो आउटपुटला जाईल. अशा पद्धतीने इथं आउटपुट प्रेझेंट होईल. म्हणजे अशा प्रकारचे फ्लिपफ्लॉप, सिंगल फ्लिपफ्लॉप, देन set of flip-flop, that set of flip-flop is called as register. ओके, तर अशा प्रकारचे रजिस्टर्स या कशामध्ये असतात, मायक्रो प्रोसेसर मध्ये असतात. की जी काही प्रोसेस आपल्याला करायची आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा लॉजिकल ऑपरेशन्स, हे करताना जो काय डेटा आहे, इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात जिथे ठेवायचे असतील तर ते ठेवण्यासाठी या रजिस्टरचा वापर केला जातो. आता बाकीचे रेजिस्टर्स वगैरे हे तुम्हाला समजून सांगता सांगता मेमरीचा पण उल्लेख केलेलाच आहे की मेमरी म्हणजे जो काय डेटा आहे किंवा इन्स्ट्रक्शन्स आहेत, बरोबर, या साठवून ठेवण्यासाठी आपल्याला या मेमरीचा उपयोग करावा लागतो. त्यामुळं या प्रोसेसरमध्ये, या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये मेमरीचाही समावेश आहे. ओके, आता इनपुट बायनरी डेटा म्हणजे सांगितलं की तुम्हाला इनपुट डिव्हाइसेस जर पाहिला आपण म्हणजे कीबोर्ड असेल, बरोबर, तर कीबोर्ड किंवा माऊस असेल तर कीबोर्ड माऊस कडून आपण, आता कीबोर्ड कडून आपण ज्या काही सूचना किंवा इन्स्ट्रक्शन्स किंवा डेटा इथे फीड करत असतो कीबोर्ड मधून, बरोबर, तर हा कीबोर्ड मधला डेटा जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, हा ह्युमन रिडेबल फॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपण हा डेटा एंटर करतोय खरं, परंतु हा कन्वर्ट जो होतो तो ऍक्च्युली बायनरी मध्येच होतो. त्यामुळे 1010 वगैरे या स्वरूपामध्ये तो डेटा इथं आउटपुटला उपलब्ध होतो. हा डेटा पुढे मेमरी मध्ये जाऊन स्टोअर होतो, बरोबर, आणि मेमरी कडून हा इनपुट डेटा घेऊन त्यावर हा प्रोसेसर जो आहे, बरोबर, तो काम करत असतो. म्हणजे इनपुट कीबोर्ड कडून तुम्ही जो काही डेटा द्याल किंवा इन्स्ट्रक्शन द्याल त्याचं कन्व्हर्शन बायनरी मध्ये होईल, ते मेमरी मध्ये जाईल आणि मेमरी कडून सिक्वेन्शियली त्या सूचना घेऊन त्यानुसार प्रोसेसर काय करत असतो तर त्यावर कार्य करत असतो. यानंतर असणार आहे ते आउटपुट डिव्हाइस, ओके, किंवा आउटपुट. आता हा जो इनपुट सगळा बायनरी स्वरूपामध्ये घेतलेला आहे तो सर्व प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा काय होणार आहे तर बायनरी स्वरूपामध्येच आउटपुट प्रेझेंट असणार आहे या प्रोसेसर कडून. मात्र या बायनरीचं कन्व्हर्शन पुन्हा ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये करून नंतर आपल्याला आउटपुट डिव्हाइसवर ते प्रेझेंट होतं. म्हणजे इथं तुमचा एलसीडी डिस्प्ले असेल किंवा प्रिंटर असेल तर यामध्ये ते आपल्याला ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीनं मायक्रो प्रोसेसरच्या डेफिनेशन मध्ये असलेल्या सर्व शब्दांचा आपण विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि हे जर शब्द आता आपल्याला कळले तर आपल्याला ही व्याख्या लक्षात ठेवणं अतिशय सोपं जाणार आहे आणि ही व्याख्या अतिशय महत्वाची ठरू शकते तुमच्यासाठी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्या व्याख्येमध्ये असलेले वेगवेगळे शब्द, त्याचा शब्दशः अर्थ अभ्यासलेला आहे, बरोबर. त्याचबरोबर काही इनपुट डिव्हाइसेस कोणती आहेत, बरोबर, ती पण पाहिलेली आहे. तिथे कीबोर्ड माऊस दाखवलेला आहे तुम्हाला, इथं मेमरी दाखवलेली आहे मी, आणि इथं आउटपुटचे प्रिंटर दाखवलेला आहे, तुमचा मॉनिटर दाखवलेला आहे, बरोबर. ही अदर जे आहेत हे झालं कॉम्प्युटर सिस्टीम आणि आपण फक्त जाणार आहे ते
या प्रोसेसरमध्ये, बरोबर. आता या प्रोसेसरच्या ज्या काही जनरेशन्स आहेत, म्हणजे प्रोसेसर पहिला प्रोसेसर कोणता, त्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होऊन आज जो प्रोसेसर अस्तित्वात आहे, आपण वापरत आहोत, तर या प्रोसेसर पर्यंत आपण कसे पोहोचलेलो आहोत त्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.